हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पूजाज कट्टा। तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, माझा व्लॉग घेऊन आलेली आहे। आणि तुम्हाला एवढं मोठे मोठे पातेले दिसत आहे, त्याच्यामध्ये भाजी झालेली आहे, वरण झालेलं आहे। तर हे सगळं कशासाठी होत आहे, तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा व्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहावं लागेल। तर चला मी आज सांगते। आज माझ्या मामाच्या घरी हे होते, धोंडे होते। म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे अधिक मास चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी धोंडे चालू आहेत, प्रत्येकाच्या घरी अधिक मासाचे वाण देणं चालू आहे। तर तोच प्रकार इथे पण चालत होता। त्याच्यामुळे 25-30 जणांचा स्वयंपाक असल्यामुळे या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये आम्हाला स्वयंपाक करावा लागला। मग माझ्या मामांनी, मी आणि अजून एक माझे सासू आहेत, म्हणजे मावस सासूबाई आहेत, तर त्यांच्यासोबत मिळून आम्ही जेवण बनवलं। तर हे सगळे आमचे चिल्ले पिल्ले आहेत। आणि त्या दिवशी खरं सांगते मी खूप मज्जा केली, खूप जास्त मज्जा केली। आणि तो मी जो मुलगा दाखवत होतो तो माझा मामाचा मुलगा होता। तर लहान आहे, त्याला व्हिडिओ बनवण्यात आणि व्हिडिओमध्ये येण्यामध्ये तो म्हणत होता, नाही वहिनी, नको वहिनी, मला नाही यायचं। पण मी तरीसुद्धा त्याला व्हिडिओमध्ये घेतलं। आणि असा प्रकार म्हणजे सगळ्या जे नंदा असतात त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना वाण दिलं, सगळं दिलं। आणि थोड्या वेळानंतर मग मी चेंज केलं होतं। आणि माझा लूक तुम्हाला कसा वाटला आहे आणि या साडीची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुम्हाला या साडीची लिंक आणि ही साडी मी कुठून घेतली ती मी तुम्हाला नक्की सांगेल। तर हे सगळं ज्या पण आपल्या बहिणी आहेत त्या सगळ्यांचं वाण वगैरे देऊन आम्ही छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं। डेकोरेशन ते करून त्यांना वाण वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसलं होतं। जेवण वगैरे पण झालं सगळ्यांचं व्यवस्थित। आणि खरं सांगते, भाजी आणि वरण एवढं भारी झालं होतं। हे जे मोठे मामा आहेत त्यांनी हे वरण वगैरे बनवलं होतं। मला जेव्हा आम्ही बनवत होतो तेव्हा जरा माझ्या डोक्यात नाही आलं की मला व्हिडिओ काढायचा आहे, नाहीतर मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर केली असती। पण जर तुम्हाला त्या भाजीची आणि वरणाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुम्हाला माझ्या घरी बनवून दाखवते ती भाजी कशी बनवली होती त्या आम्ही। कारण साहजिक आहे 25-30 माणसाचा जो स्वयंपाक आपण करतो त्याच्यामध्ये प्रमाण कसं घ्यायचं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। मी तुम्हाला व्हिडिओ आणि त्या जसं पण आम्ही बनवलं त्याची रेसिपी जरूर तुमच्यासोबत शेअर करेल। तर हा सगळा होता आमचा अधिक मासाचा व्हिडिओ। आणि व्लॉग कसा वाटला असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मी खूपदा पाहते आहे माझ्या चॅनलला व्ह्यूज पण छान येत आहेत, पण सबस्क्रायबर तेवढे नाही वाढले। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका। आणि अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे माझ्या चॅनलवरती, तर ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला तुम्हाला फॉलो करून ठेवावं लागेल, सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। तर त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हाही व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला समजेल की व्हिडिओ माझा कधी आलेला आहे ते। आणि पुढील व्लॉग असाच एन्जॉय करा। थँक्स फॉर वॉचिंग।